अदवंत गेल्यावर आशाचे वडील पुन्हा एकदा पूर्वसवयीच्या रागाने तिच्याकडे वळले होते, पण तिच्या थंड नजरेपुढे त्यांचा राग, आवेश सर्व काही ओसरलं होतं. बाबा, ती म्हणाली, त्या इन्स्पेक्टरांना मी आता जे जे सांगितलं ते सर्व खरं आहे आणि त्यात भर घालण्यासारखं आता काहीही नाही. माझ्यावर भलताच प्रसंग गुदरला होता हे खरं आहे. मी त्यातून देवाच्या कृपेने वाचले हेही खरं आहे. पण आता त्यावर वृथा चर्चा, चरवित चरवण करण्यात काय अर्थ आहे? पाहू काय होतं ते, मग येईल त्या प्रसंगाला तोंड देऊ. आपली कालपर्यंत पोरसौदा असलेली मुलगी आशाच हे बोलत आहे यावर विश्वास ठेवणं त्यांना फार कठीण गेलं. पण अर्थात ते शेवटी काही न बोलता झोपायला गेले. खोलीत कॉटवर आडवी झाल्यावर आशाला खरी प्रतिक्रिया जाणवली. त्या चमत्कारिक बाह्य शक्तीच्या आधाराखाली ती एक प्रकारच्या बधिरपणाने वावरत होती. त्या शक्तीचं आच्छादन जाता शरीराची नस आणि नस अतिरेकी संवेदनांना उघडी पडली. आज काय झालं असतं? डोळ्यांसमोरची भयानक चित्र ती काही केल्या टाळू शकत नव्हती. पण मग तिने दातांखाली ओठ घट्ट दाबून आतून येणारे हुंदके थांबवले. त्या राकट, पाशवी, घाणेरड्या स्पर्शाच्या केवळ आठवणीनेच तिला पोटातून वांतीची उमाळी यायला लागले होते. असा कमकुवतपणा कामाचा नाही, ती स्वतःला पुन्हा पुन्हा बजावत होती. समाज म्हणजे चिखलाचं डबकं होतं. कितीही टाळायचं म्हटलं तरी अंगावर चिखल उडणारच, पण तो बाह्य अंगावर होता, धुवून टाकता येण्यासारखा होता. चिखल आहे म्हणून मागे सरायचं नाही, अंग चोरायचं नाही, धीट व्हायचं. ती सुप्त शिकवणूक पुन्हा पुन्हा तिला हेच सांगत होती. घाबरून कसं चालेल, स्वतःला सावध. तिने खरोखरच विचारांना आवर घातला. आधी झोप यायला खूप वेळ लागला. मग अर्थात ती शांत मुळीच नव्हती. अनेक भयस्वप्नांनी चाळवली जात होती, विस्कटत होती. पण शेवटी रात्र उलटली. सकाळी तिने बाथरूमच्या आरशात आपला चेहरा पाहिला तेव्हा तिला तो फिकट, ओढलेला दिसला. पण त्या आरशातल्या चेहऱ्यातल्या डोळ्यात एक नवा कठीणपणाही होता. उठता उठताच तिने ठरवलं होतं, कामावर जायचं, घरी बसायचं नाही, रुटीन बदलायचं नाही, मात्र सतत सावधपणाने वावरायचं. 8:30पर्यंत तिने स्नान वगैरे उरकलं होतं. आई, मी 10-15 मिनिटात जरा जाऊन येते हा. ती आईला म्हणाली. आल्यावर मग जेवण करीन. हो, मी कामावर जाणार आहे. आईच्या उत्तराची वाट न पाहता ती घराबाहेर पडली सुद्धा. आशाला पहाटेपासून वाटत होतं त्या विषयाची गाठ घ्यायला हवी. त्यातून काय साध्य होणार आहे हे तिला काहीही सांगता आलं नसतं. पण ती उर्मी दबली जात नव्हती, नाकारता येत नव्हती. आशाला विषयाचं घर अंदाजाने माहीत होतं. काल रात्री तिने त्याला ज्या चौकात सोडलं होतं तिथे ती काही वेळ थांबली आणि तिचा कयास बरोबर ठरला. एका जुन्या वाड्याच्या पायरीवर विषा बसला होता. त्याच्यावरून नजर न हलवता ती हलकेच त्याच्या दिशेने आली. विषाची आंघोळ झाली होती. अंगात मळा खाऊन निळसर रंगाचा शर्ट होता. खाली मळलेला पांढरा पायजमा होता. पाय अनवाणी होते. त्याच्या हातात खडूचा तुकडा होता आणि तो फरशीवर खडूने गोल गोल रेघोट्या मारित होता. नाकातून आलेलं पाणी डाव्या हाताच्या मागच्या भागाने पुसून टाकत होता. एव्हानाच गालावर पांढरे फराटे उठले होते. ती आणखी जवळ आली तेव्हा तिच्या कानावर तो स्वतःशीच पुन्हा पुन्हा उच्चारत असलेले शब्द आले. ग ग ग. त्याला बाह्य जगाची अजिबात शुद्ध नव्हती. विषा, तिने हाक मारली. त्याने काही दखलसुद्धा घेतली नाही. विषा, हे बघ काय. ती म्हणाली तशी त्याची मान वर झाली. नजर तिच्यावर खिळली. किती नितळ, बालिश, निरागस नजर. तिला वाटलं आता आपल्याला रडूच कोसळणार आहे. 5-7 सेकंदातच त्याचं तिच्यातलं स्वारस्य संपलं. त्याची मान परत खाली गेली. आता इथे थांबण्यात काय अर्थ होता? त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांना भेटण्यात काय अर्थ होता? एखाद्या काचमण्यावरून पाणी उघळून जावं, तो कोरडाच राहावा. तसा विषय काल संध्याकाळच्या सर्व प्रलयंकारी प्रसंगांपासून अलिप्त होता. या क्षणी तरी त्याला कशाचीही ओळख नव्हती. कालच्या प्रसंगाच्या स्मृती असल्यास तर त्या इतक्या खोल दडपल्या गेल्या असतील की त्या कोणाच्याही आवाक्यात नव्हत्या. स्वतःशीच विचार करीत आशा माघारी फिरली. त्याच क्षणी तिने मागे वळून पाहिलं असतं तर तिला दिसलं असतं की विषाचा हात स्थिरावला आहे. त्याची मान वर झाली आहे. त्याचे डोळे जरा विस्फारले आहेत आणि त्या डोळ्यांची एकटक नजर तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर खेळलेली आहे. ती विषाच्या वागणुकीचं नवल करीत होती तर अदवंत आशाच्याच वागणुकीतल्या बदलाचं नवल करीत होते. सकाळी सकाळीच ते विषाची भेट घ्यायला आले होते, पण लांबवरूनच त्यांना आशा विषाजवळ उभी असलेली दिसली. पुढे काय होतं हे पाहण्यासाठी ते होते तिथेच थांबले. विषाने एकदा मान वर केली, पुन्हा खाली घातली.
आशा वळून परत निघाली तेव्हा अदवंत तिच्या विचारमग्न चेहऱ्याकडे पाहत होते, म्हणून विषाची आशावर काही सेकंद खेळलेली नजर त्यांनी पाहिलीच नाही. विषा वेड्याचं सोंग करीत आहे हा त्यांचा संशय कदाचित अधिकच बळावला असता, पण त्यांनी ते पाहिलं नाही. आशाचा चेहरा जरासा निराश, जरासा विचारमग्न होता. ती विषापाशी अर्ध्या मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबली नव्हती. ती कशासाठी आली होती हाच अदवंतांना प्रश्न पडला होता. स्वतःशी खांदी उडवून त्यांनी गाडी सुरू केली. ती विषापाशी थांबवली. ती फर आवाज करणारी अजस्त्र काळी गाडी दिसताच विषाची नजर गाडीवर खेळली होती. तो जागचा उठला, गाडीपाशी आला. गाडीच्या चकचकीत पृष्ठभागावरून हात फिरवू लागला. चकचकीत पृष्ठांवर दिसणाऱ्या आपल्या प्रतिबिंबाकडे पाहत वाकुला दाखवायला लागला. हात खालीवर करायला लागला. शेजारीच उभ्या असलेल्या अदवंतांकडे त्याचं लक्षही नव्हतं. अदवंतांनी मध्येच एकदम हॉर्न वाजवताच आधी तो मोठ्याने दचकून मागे सरला आणि मग परत गाडीजवळ आला. अदवंतांची खात्री झाली की त्याच्या वागण्यात काहीही कृत्रिम बनावट नव्हतं. त्याचं वागणं खरोखरच एखाद्या 3-3.5 वर्ष वयाच्या लहान मुलासारखं होतं. गाडीला कुलूप लावून मागच्या कॅरियरमधील बॅग काढून हातात घेत ते वाड्यात शिरले. आत अंगण होतं, पण जोशी मास्तरांच्या खोल्या रस्त्याला लागूनच होत्या. एक दार अंगणात उघडत होतं तर एक दार हमरस्त्यावर उघडलं होतं. अदवंत परत बाहेर आले. बाहेरून बिराडाच्या दारापाशी आले आणि त्यांनी दारावरची कडी वाजवली. 1-2 मिनिटातच एक साधारण 50शीतल्या माणसाने दार उघडलं. बाहेर गणवेशातले अदवंत दिसताच ते गृहस्थ एकदम चपापले. विशाला काही झालं का? त्यांनी पहिल्या क्षणातच अधीरपणे प्रश्न केला. तीच काळजी त्यांचा जीव सतत पोखरत होती. त्याला एखादा गंभीर अपघात झाल्याची वार्ता केव्हा ना केव्हा तरी आपल्या कानांवर येणारच. त्याने आपली खात्री करून घेतली होती. नाही, विशाला काहीही झालेलं नाही. तो माझ्या गाडीपाशी नुसता उभा आहे. अदवंत एका जुन्या खुर्चीत बसता बसता म्हणाले. पुष्य करून विशाच्या वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला. मी या विषयाचीच चौकशी करायला इथे आलो आहे. त्या शब्दांबरोबर जोशी मास्तरांच्या चेहऱ्यावर पुन्हा काळजी आली. का? त्याने काही केलं का? त्याला काही कळत नाही हो. ते मी पाहिलंच आहे. अदवंत थंड आवाजात म्हणाले. मला विषाची लहानपणापासूनची माहिती हवी आहे. तो जन्माला तेव्हा अगदी नॉर्मल होता का? त्याचा जन्म कुठे झाला? त्याची ही अशी अवस्था कशाने झाली? त्यावेळी काही औषधोपचार चालू होता का? कोणत्या डॉक्टरांची ट्रीटमेंट होती? त्याच्यात असं वैगुण्य निर्माण झाल्यावर तुम्ही काय केलात? तपासण्या करून घेतल्यात का? त्या तपासण्यांचे रिपोर्ट मला हवे आहेत. आणखी कोणाचा सल्ला घेतलात का? काही उपचार केलेत का? त्याच्यात काही फरक पडला का? मला सविस्तर माहिती हवी आहे. आताच्या आता नाही. मला माहीत आहे इतक्या वर्षातल्या सर्व गोष्टी तुम्हाला तोंडपाठ नसणार. मी असं सुचवतो की तुम्ही सर्व कागदांची एक फाईल तयार करा. मी ते कागद वाचीन. वाटलं तर आणखी काही प्रश्न विचारेन. आता अगदी महत्त्वाचं तेवढं सांगा. त्याला 3ऱ्या वर्षीच एकदम ताप आला. ताप पाहता पाहता वाढत गेला. त्याच्या आईनं डोक्यावर पट्टी ठेवली. मागून डॉक्टर म्हणाले ताप 5.5-6 पर्यंत चढला असला पाहिजे. आमच्याकडे कुठला थर्मोमीटर असायला? डोक्याला, गळ्याला, पाठीला हात लावून आपलं अदमासाने चालायचं सारं. त्या तापातच झटका येऊन विषय एकदम बेशुद्ध झाला. चांगला 3 तास बेशुद्ध होता. त्याच वेळी काहीतरी झालं, पण ते एकदम लक्षात आलं नाही. त्याच्या वयाप्रमाणे तो खेळत होता, पण त्याच्यात वर्षभरात जशी काही प्रगती दिसेना तेव्हा मग डॉक्टरांकडे नेलं. साधे फॅमिली डॉक्टर हो. त्यांना असल्या गंभीर आजारांचा अनुभव क्वचितच असतो. काही मुलांची प्रगती मंद असते. ते म्हणाले वाट पहा. आणखी 4-5 महिने थांबलो, पण काही नाही. आणखी 4-5 वर्ष थांबलो. मग सरकारी दवाखान्यात नेलं. तिथे तपासणी करून घेतली. त्यांच्या काय तपासण्या झाल्या त्यांचा तर अर्थही मला समजला नाही. त्यांचे रिपोर्ट आहेत. ते म्हणत होते फार उशीर आणलात. 1.5 वर्षांपूर्वी जेव्हा तापात बेशुद्ध झाला तेव्हाच मेंदूला काहीतरी धक्का बसला. त्यानंतर लागलीच 2 दिवसांच्या आत आणलं असतं तर काहीतरी उपचार करता आले असते. आता काहीही इलाज नाही. त्याची समज साऱ्या जन्मात 5-6 वर्षाच्या मुलापेक्षा जास्त होणार नाही. आम्ही काय करणार? खाजगी हॉस्पिटलमध्ये आणखी खर्चिक तपासण्या, उपचार करायला आमच्यापाशी पैसे होते कुठे? ठीक आहे, तुम्ही मला सगळे रिपोर्ट द्या. आता एक सांगा, हा विषा दिवसभर कुठे असतो तुम्हाला माहीत आहे का? त्याला घरात थोडाच डांबून ठेवणार. तो दिसायला मोठ्या माणसासारखा आहे, पण डोकं 3 वर्षाच्या मुलासारखं आहे. तो अगदी निरुपद्रवी आहे. रस्त्यावरच कुठेतरी असतो. आसपासची टवाळ पोरं त्याला दिवसभर छळत असतात. पण आम्ही वयस्कर लोक, आम्हाला कोण दाद देणार? त्याच्या मागे 24 तास कसं राहणार? तो आणि त्याचं नशीब. पण एक सांगतो, तो कधी कोणाच्या अंगाला हात लावत नाही, कधी फेकाफेक करत नाही. घरापासून कधी लांब गेला होता का? एकदा समोरच्या दवाखान्याच्या मागे बागेत गेला होता. कसा गेला कोणास ठाऊक. गेटला तर आतून कडी असते.
सकाळी सकाळीच गडी बोलवायला आला. विषय अर्धवट झोपेत होता. आम्ही एक दोघांनी त्याला कसं तरी घरी आणलं, पण तेवढंच, बाकी इथेच कुठेतरी असतो. आसपासचे सगळे त्याला ओळखतात. गर्दीच्या आमरस्त्यावर जायला लागला तर हाताला धरून गल्लीत आणून सोडतात. तोही आसपासच्यानं ओळखतो. विशा खाऊ, विशा आई, चल म्हटलं की त्यांच्याबरोबर येतो. मास्तर, तुम्हाला एक सांगू का? कसा कोणास ठाऊक, पण तुमचा हा विशा गावात खूप लांब लांबपर्यंत जातो. गावाबाहेरची ती खाण आहे ना, तिथेही गेला होता म्हणे. कसा गेला, कशासाठी गेला, परत कसा आला, काही सांगता येत नाही. तुम्ही घाबरू नका, पण एखाद्या वेळी सरकारी दवाखान्यात मी पुन्हा एकदा त्याची तपासणी करून घेईन. 20 वर्षात आता वैद्यकीय शाखेत खूप प्रगती झाली आहे. नवी नवी यंत्र वापरात आली आहेत. न जाणो, कदाचित त्याच्या विकाराचं अचूक निदान होईलही. मास्तर चाणाक्ष होते. अदवंत साहेब, या वेड्या विषयात तुम्हाला एकाएकी एवढं स्वारस्य का? गेल्या 25 वर्षात त्याच्यासाठी कोणीही एक बोटही उचलल्याचं मला आठवत नाही. हा काही परोपकार नाही मास्तर, अदवंत तितक्याच थंड आवाजात म्हणाले. आजच्या वर्तमानपत्रात तुम्ही खाणीजवळ झालेल्या 4-5 खुनांची बातमी वाचलीच असेल. वाचलीत ना? आम्हाला अशी शंका आहे की हा तुमचा मुलगा वेडा विशा त्या खाणीजवळ हजर होता. त्याला बोलता येत नाही, लिहिता येत नाही, सगळं खरं आहे. त्याला काही कळलंही नसेल, तरीही त्याने काहीतरी पाहिलेलं आहे. ते जर आम्हाला समजलं तर ती माहिती लाख मोलाची असेल. आलं का लक्षात? पण त्याचा छळ करू नका हो. अहो मास्तर, आम्हाला समजतं की त्याची जाण एखाद्या लहान मुला इतकीच आहे. आम्ही काय क्रूर राक्षस आहोत का? ठीक आहे, मी 1-2 दिवसात तुमची भेट घेईनच. त्यावेळी ती फाईल तयार ठेवा. विशाला न्यायचं असेल तर ते मी तुम्हाला सांगेन. तुम्ही त्याच्याबरोबर असालच, भिण्याचं काहीही कारण नाही. अदवंत मास्तरांशी बोलत असताना सर्व वेळ विशा पायरीवर अगदी निश्चल बसला होता. त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यांची नजर आपल्या घराकडे वळली होती. अदवंत उठताच त्याची नजर पूर्ववत निर्विकार झाली. त्याने हातातल्या खडूने फटफटीच्या सीटवर परत रेघोट्या मारायला सुरुवात केली. अदवंतांनी त्याचे चाळे 5-7 मिनिटं पाहिले. मग पुढे होत त्यांनी गाडीत किल्ली घातली. तसा विशा मागे झाला. किक मारताच खूप मोठा आवाज झाला. तसा विशा दचकून आणखी मागे सरला. त्याच्याकडे शेवटची एक नजर टाकून अदवंतांनी गाडी वळवली, रस्त्यावर घेतली. त्यांच्या विषयापुरता अदवंतांचा व्यासंग दांडगा होता. गुन्ह्याचा तपास करताना बाहेरच्या, विशेषतः प्रगत देशात काय काय तंत्र वापरली जातात याचा ते सतत अभ्यास करीत असत. त्याच्यातली सर्वच आपल्या देशात वापरता येण्यासारखी नसत. काहींच्या बाबतीत प्रगत तंत्रज्ञ आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अभाव हे कारण होतं. काही बाबतीत इथल्या कायद्यातल्या वेगळ्या तरतुदी आड येत असत, पण त्यांच्या मागचं तत्त्व ते समजून घेत असत. अपघाताच्या किंवा अचानक खुनी हल्ल्याच्या केसेसमध्ये एक प्रकारच्या ट्रोमामुळे स्मृतीवर परिणाम होतो. त्या घटनेच्या आधीच्या काही काळापर्यंतच्या आठवणी उपलब्ध होत नसत. हा काळ कितीही शारीरिक दुखापतीच्या तीव्रतेवर आणि त्या व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियांवर अवलंबून असायचा, असा अनुभव होता. बरेच वेळा अपघातातून वा जीवावरच्या हल्ल्यातून वाचलेली व्यक्ती हीच त्या प्रसंगाला एकमेव साक्षीदार असल्याने अनेक महत्त्वाचे धागेदोरे त्या विस्मृतीमुळे पोलिसांना मिळत नसत. या तपासातून अनेक वेळा हिप्नोसिसचा वापर करण्यात आला होता. कधी औषधांच्या सहाय्याने, तर कधी एखाद्या तज्ज्ञ हिप्नोटिस्टच्या मदतीने. प्रयोगात यश किती आलं होतं आणि त्यामागे काय कारण होतं हे वादग्रस्त मुद्दे होते. पण हिप्नोसिसचा वापर करण्याची कल्पना अदवंतांच्या मनात आली होती. पण तेही अर्थात विषाचे वैद्यकीय तपासणीचे अहवाल डॉक्टरांना दाखवून त्यांनी काही फायदा होण्याची शक्यता वर्तवली तरच. मनाच्या मागे आशाने दिलेली सावधगिरीची सूचना सतत होती. सांभाळून राहा, ती पुन्हा पुन्हा म्हणाली होती. तिचे उद्गार तिच्या अनुभवांशी सुसंगतच होते. अदवंताने सध्यापुरता हा विचार बाजूला ठेवला. आशाच्या हकीकतीचा पडताळा पाहण्यासाठी त्यांनी त्या वठलेल्या झाडापाशीच खाणीत एक पानबुड्या उतरवला होता आणि 1-2 बुड्यातच त्याच्या हाताला शवाचा स्पर्श झाला होता. पुढच्या खेपेस खूप मोठा श्वास घेऊन तो खाली गेला. बरोबर नेलेल्या दोराला ते शव बांधलं. दोरीवर खेचली गेली तेव्हा शव वर आलं. अजून त्याचा चेहरा ओळख न पटण्या इतका विद्रूप झाला नव्हता. पोलिसांना तो चांगला परिचित होता. जाड्या. त्याचा मृत्यू डॉक्टरी तपासणीच्याही आधी बुडून झाला होता हे उघड दिसत होतं. त्याच्या शरीरावर कोणतीही खूण नव्हती. डोक्याला मार बसला होता. तो खाली पडताना डोकं खडकावर आपटल्याने होता. ती लाल रक्ताची खूण खडकावर होतीच, पण ती जखम तो कड्यावरून खाली पडल्यानंतर मग झाली होती. वर्तमानपत्रांना सनसनाटी बातमी द्यायला आणखी मसाला. आणखी त्यांनी इंच जाडीच्या हेडलाईनची ती 6 खुनांची बातमी छापली होती. पोलीस तपास करीत आहेत या औपचारिक वाक्यानंतर त्यांनी अनेक कल्पना मांडल्या होत्या. वाघमारे देशमुख गटाच्या विरोधात असलेल्या एका वर्तमानपत्राने त्या खाणीच्या काठावर पूर्वी झालेल्या 1-2 खुनांची, त्यातली एक 17 वर्षाची अविवाहित मुलगी होती, पुन्हा उजळणी केली होती. प्रत्यक्ष कोणताही आरोप न करता जग्गू शिरप्या यांच्या त्या भीषण घटनेशी काहीतरी संबंध होता असं सूचित केलं होतं.
आताचे खुने सुडापोटी असण्याची शक्यता वर्तवली होती. जोपर्यंत त्यांनी प्रत्यक्ष कोणाचं नाव घेतलं नव्हतं तोपर्यंत त्यांना काहीही छापण्याची मोकळीक होती. आशानेही वर्तमानपत्रातला मजकूर वाचला होता. त्या प्रकरणात तिच्या नावाचा वा त्यावेळी तिथे एखादी स्त्री हजर असल्याचा कुठेही अजिबात उल्लेख नव्हता. अद्वंतांचा तिच्या हकीकतींवर काही प्रमाणात तरी विश्वास बसला असला पाहिजे, पण वर्तमानपत्रांचे अंदाज किती चूक होते, सत्यापासून किती दूर होते. खऱ्या गोष्टीवर त्यांचा तरी विश्वास बसेल का? त्या घटना प्रत्यक्ष तिच्या डोळ्यांसमोर घडलेल्या असूनही कधीकधी तिला त्या भासासारख्या कल्पित वाटत, पण अर्थात त्या खऱ्या होत्या. त्या वेड्या विषयाच्या अंगात किंवा त्याच्या जवळपास एक अतिप्रभावी संहारक धुमसती शक्ती वावरत होती. त्या शक्तीच्या प्रभावाखाली त्याचे हात पोलादाचे होत होते. एवढंच नाही, त्याच्या नजरेत विलक्षण हुकूमत येत होती. त्या हुकूमतीखाली ती रिक्षा सरळ रस्ता सोडून वळून खाणीत कोसळली होती. त्याच हुकूमतीखाली त्या 2 गुंडांच्या पोटातली रक्तबंबाळ आतळी फुसकरणाऱ्या नागासारखी पोट फाडून फणा धरून वर आली होती. त्या शक्तीची एक लवलवती प्रकाशरेषा विषाच्या मस्तकाभोवती तिला दिसली होती. त्या शक्तीच्या प्रभावाखाली विषाचं शरीर न अडखळता न ठेचाळता एखाद्या अतिकार्यक्षम यंत्रासारखं सफाईदार हालचाली करीत होतं. पण तो जाड्या त्या विषाला ओढून आणायला लागला तेव्हा ती शक्ती जागवली गेली होती. सुरुवातीस कटिंगमधून जाताना विषाने ते 7 गुंड आणि त्यांच्यामधली ती विवस्त्र आशा यांच्याकडे वळूनही पाहिलं नव्हतं. तो जाड्या गेला नसता तर तिने इकडे किंचाळून आकांत केला असता, तरी त्याने मागे मान करून सुद्धा पाहिलं नसतं. इतकी ती निर्विकार होती. आताच्या क्षणी आशाला धोका दिसत नव्हता, पण पुढच्या क्षणाचं कोण काय सांगणार. पण एक आठवण मनात सारखी येत होती. खाणीजवळून निघताना विषा आधी मागे खेचत होता. त्या वठलेल्या झाडाकडे पाहत होता. तो खाणीपाशी आला तेव्हाही सरळ त्याच झाडापाशी गेला होता आणि तिलाही त्या झाडापासचं काहीतरी वेगळेपण जाणवत होतं. याचा अर्थ हाच होता, विषा नेहमी खाणीपाशी जात असला पाहिजे. एकटाच काय करत होता तिथे? त्या वठलेल्या झाडासमोर उभा राहत होता. तिला अंगावर शहारे येऊन जाणवत होतं की या गोष्टी साध्या नाहीत. इथे काहीतरी वेगळं, अमानवी, अनैसर्गिक रहस्य दडलेलं आहे. तिला यातलं काहीही समजत नव्हतं. विषा तर एक शब्दही बोलू शकत नव्हता, पण त्याच्याबद्दल तिच्या मनात एक विलक्षण जिव्हाळा, एक विलक्षण आपुलकी जन्माला आली होती. त्याला खरोखर काही म्हणजे काही कळत नव्हतं. त्याचा किंवा त्याच्या शरीराचा कोणी वापर करत होतं का? स्पष्ट शब्दात विचार मांडायचा म्हणजे तो कशाने झपाटला गेला होता का? त्याची एक कृती तिच्या फायद्याची ठरली होती म्हणून काही तो सर्व प्रकार क्षम्य आणि सह्य मानता येणार नव्हता. पण ती काय करणार? मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भाई साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.